लाईव्ह मधून ओमानच्या मस्कत शहरात महाराष्ट्र मंडळाकडून गणेशोत्सव साजरा करण्यात आला। यंदा महाराष्ट्र मंडळानं कुंभमेळ्याचा देखावा साकारला आहे। ओमानच्या मस्कतमध्ये सुहास बोरसे यांच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा। बोरसे यांनी चेना पुलाचा सुंदर देखावा साकारलाय। दरवर्षी बोरसे त्या वर्षीच्या उल्लेखनीय घडामोडींचा देखावा साकारतात। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव पार पडला। भक्तिमय वातावरणात गणेशाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गणेश भक्त मोठ्या उत्साहाने या मिरवणुकीत सहभागी झाले होते। सिंधुदुर्गात 9 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झालं। वाजत गाजत गणरायाला निरोप देण्यात आला। कणकवलीमधील करंजे गावातील गणेश घाटावरील गणपती विसर्जनाची ही दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातून परेश कांबळी यांनी टिपली आहेत। रायगडच्या रोहा तालुक्यातील बारशेत गावात बाप्पाला निरोप देण्यात आला। गावकऱ्यांनी एकत्र येत भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप दिला। तर वाळकेश्वरच्या बाणगंगा येथील पिंपळेश्वर मित्रमंडळाचं यंदाचं 29वं वर्ष आहे। गर्व मराठी सर्व मराठी ही संकल्पना मांडणारा देखावा या बाप्पांसाठी साकारण्यात आला होता। सुलेखनकार मोडी लिपी अभ्यासक डॉक्टर तेजस लोखंडे यांनी मोडी लिपीत मराठी भाषा संस्कृतीवर आधारित कलाकृती साकारल्या आहेत। यंदा गिरगावच्या नावलकर बिल्डिंग सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचं शतक महोत्सवी वर्ष साजरं होतंय। अरविंद खानविलकरांनी बाप्पाची ही मूर्ती साकारली आहे। अन्नकोट सहस्रावर्तन गणेश यागासह विविध कार्यक्रमांचं आयोजन या गणेशोत्सव मंडळांतर्फे करण्यात आलं। भिवंडी शहरातील धामणकर नाका मित्रमंडळाच्या बाप्पाचं यंदा वृंदावन चंद्रोदय या 130 फुटी इको फ्रेंडली मंदिरात कागदी लगद्यापासून तयार करण्यात आलेले 14 फुटी बाप्पा विराजमान आहेत। आणि आज भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मागील वर्षी केलेला नवस फेडला। महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांसारखं एक चांगलं नेतृत्व 24च्या नंतर सुद्धा महाराष्ट्राला त्यांची गरज आहे। गणपती राया नवसाला पाव जे साकडं पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने या गणपतीला केलं होतं ते फेडण्यासाठी मी इथे आलो। आज ते पूर्ण झालंय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती नोंदवण्याची मुदत आता संपली आहे। 128 नगर सदस्यांसाठीच्या 32 प्रभागांमध्ये एकूण 318 हरकती नोंदवण्यात आल्या आहेत।
पैकी शेवटच्या दिवशी 276 हरकती प्राप्त झाल्या, त्यातच शेवटच्या तासाभरात हरकती देण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती. गणेशोत्सवात उद्योगमंत्री उदय सामंत मुंबईत वांद्रे येथील गणेश मंडळाच्या गणपती दर्शनाला आले असता उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पायाजवळ फटाक्यांचा पाऊस फुटला आणि आग लागली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पायाजवळच आगीनं भडका घेतला. मात्र प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षकांनी उदय सामंतांना आगीपासून वाचवलंय. कोल्हापूर परिक्षेत्रात गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली. विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी परिक्षेत्रात 700 वरिष्ठ अधिकारी आणि 9000 पोलीस कर्मचाऱ्यांची कुमक तैनात आहे. इतकंच नाही तर विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातूनही नजर असेल, अशी माहिती देखील विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी दिली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर आपण केलेला आहे. ड्रोनचा वापर सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण करणार आहोत आणि केलेलाही आहे. यापूर्वी विसर्जन मिरवणुका आणि गर्दीचे ठिकाणं, त्याच्याशिवाय सीसीटीव्ही जिथे जिथे उपलब्ध आहेत ते पूर्ण वापरणे, जिथे नाही आहेत तिथे वेगळे लावून घेणे, त्याच्याशिवाय व्हिडिओग्राफी करणे हे सुद्धा आहे. ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नंबर 1 अनधिकृत 4 मजली इमारतीवर महानगरपालिकेनं कारवाई केली आहे. 4 मजली इमारत महापालिकेनं जमीनदोस्त केली. मात्र आजूबाजूच्या इमारतीला त्याचा परिणाम झाल्यामुळे स्थानिक आणि महानगरपालिका अधिकारी यांच्यात वाद झाला. सध्या इमारतीचा मलबा हटवण्याचं काम ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या वतीनं नाफेडच्या माध्यमातून भारत ब्रँडची उत्पादनं सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचा भाग असलेली भारत तांदूळ, गव्हाचे पीठ आणि कांदा ही उत्पादनं राज्यात सहकारी ग्राहक भांडारच्या सहयोगातून सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. पुण्यात इथे काय उणे असं म्हणतात याचा प्रत्यय भोसरीमध्ये आला. शोरूममधून नवीन 4 व्हीलर घेतल्यानंतर गिअर आणि ब्रेकचा अंदाज न आल्यानं गाडीवरचा ताबा सुटला आणि 4 व्हीलर थेट दुभाजक आणि रस्ता ओलांडत गेली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होतोय. सध्या US ओपन 2025 स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेत भारताच्या टेनिसपटूनं इतिहास घडवला. ज्युनियर गटात ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम जिंकणारा भारताच्या युकी भांबरीनं त्याचा जोडीदार न्यूझीलंडचा मायकेल व्हिनससह पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. वाढवडा पोलीस ठाणे हद्दीत तिरू नदीत सुटकेसमध्ये सापडलेल्या अज्ञात महिलेच्या खुनाचा उलगडा लातूर पोलिसांनी केलाय. मृत महिलेची ओळख पटली आहे. फरीदा खातून असं मृतिकेचं नाव आहे. तिचा पती जिया उल हक याने परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून 4 साथीदारांच्या मदतीनं तिचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये घालून नदीत फेकून दिला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जिया उल हक आणि या गुन्ह्यात त्याला मदत करणारे त्याचे जे 4 साथीदार आहेत, या सर्वांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून या आरोपींना कोर्टासमोर हजर केल्यानंतर मेहरबान कोर्टानं या आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं महत्त्वाचे पुरावे सुद्धा आपल्याला प्राप्त झालेले आहेत. येत्या 28 ऑक्टोबरला मुंबईत जे आंदोलन आहे त्यासाठी तालुक्यात फिरावं लागेल. मोर्चा कुठेही असू दे, भंडाऱ्यातून 10,000 दिव्यांग बांधव सहभागी झाले पाहिजेत. आंदोलनात तुम्ही जर उपस्थित झाला नाहीत तर मानधनाचा नाही तर प्रश्न उद्योगाचा आहे. ज्यांना 2 पाय आहेत त्यांना डोळे राहतील. या लोकांसाठी सरकार समय देत नसेल तर सरकारला खाली खेचता आलं पाहिजे, असं आव्हान बच्चू कडूंनी दिलं आहे. न्याय लोकांसाठी सरकारला समोर येत नका तर सरकारला खाली खेचता आलं पाहिजे. वर्गणी घेऊन करता येईल का? लोक गणपतीची वर्गणी करता का नाही करत? गावात करते ना, दुर्गादेवीची वर्गणी करते का नाही करत? आणि या बातम्यांसोबत महाराष्ट्र लाईव्ह मध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा ABP माझा.